नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मिक्स असं भरीत बनविणार आहोत। वांगे, बटाटे आणि टमाटर छान असं चटपटीत कधी तुम्ही बनविलेलं आहे का या मिक्स असं भरीत? तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवरनं कढई ठेवलेली आहे। त्यातनं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडं तेल जास्तच वापरायचं सुरुवातीला आणि 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडू द्यायचं। त्यानंतर आता हे मी 2 वांगीनं अशी त्याचे काप करून घेतलेले आहे ना, पाण्यात धुवून घ्यायलेले आहे। 1 बटाटा घेतलेला आहे आणि त्याचेही सालं काढून त्याचे असे बारीक काप केलेले आहे। तेही टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला। आणि 1 टमाटर मी असं त्याचे चिरून घेतलेले आहे, काप करून घेतलेले आहे। आता हे तिन्ही आपल्याला मस्त असं तेलामध्ये ना छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि थोडं सुरुवातीला तेल आपण जास्तच वापरलेलं आहे। तर या पद्धतीने आता आपल्याला ह्याला ना छान शिजवून घ्यायचं आहे। बघा मी परतवून घेतलं। आता ना म्हणजे आपल्याला भरताला जितकं मीठ लागतं ना तितकं मी आताच टाकून घेतलेलं आहे। म्हणजे मिठामुळे काय होतं की हे ना छान मऊसूद असे म्हणजे शिजून जातात आणि तेलामध्येच शिजवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही आहे। मी आता झाकून याला 2-3 मिनिटं बघा या पद्धतीने मस्त असं मऊ येईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे। आणि तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरनी मॅश करू शकता, परंतु मी ना चमच्यानीच केलेलं आहे। कारण की हे शिजलेलं असतं ना तर चमच्यानी अशा पद्धतीने म्हणजे बारीक होऊन जातं बघा। आणि मऊसूद शिजवलं तर काहीच वेळ लागत नाही। बघा मस्त असं शिजलेलं आहे। पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे, त्यामुळे खूप छान चवी बनते बरं का। मी ना आता ते एक मिश्रण काढून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये थोडे 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडलं की मी आता यात ही एक कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 4-5 अशा मिरच्या होत्या बारीक, तर त्या टाकून घेतलेल्या आहे, बारीक करून चिरून घेतल्या आणि त्या टाकायच्या। आणि आता ना बिलकुल कमी तेल वापरायचं, कारण की आपण अगोदरच तेल जास्त वापरलेलं आहे। आता मी आलं लसणाची अशी पेस्ट केलेली आहे, ते पण आता टाकून घ्यायची आणि हे कसं मिश्रण ना छान व्यवस्थित शिजवायचं आहे। म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवायचं, तेव्हाच हे भरीत खूप छान स्वादिष्ट बनतं बरं का। आता मी इथे अर्धा चम्मच धने पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच थोडंसं तिखट घेतलेलं आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण मिरच्या पण वापरलेल्या आहे, तर त्या अंदाजाने आपण तिखटाचं प्रमाण टाकायचं आहे। आता आधीच आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आहे आता। तर बघा आता हे मिश्रण आपण काढून घेतलेलं होतं प्लेटमध्ये, ते आता टाकून घ्यायचं आहे। आणि याला ना जरी शिजलेलं आहे तरी मसाल्यामध्ये आपल्याला याला व्यवस्थित म्हणजे 2-3 मिनिटं तरी छान असं झाकून शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे मंद हीटवर शिजवायचं आणि अधूनमधून बघायचं, नाहीतर कसं लागू शकतं बुडाला। तर अशा पद्धतीने शिजवायचं, तर खरंच हे भरीत खूप छान बनतं। तर आता हे शिजलेलं आहे। आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे वाढायसाठी। बघा या पद्धतीने खूपच मस्त असं चवीला ना अगदी भन्नाट तयार होतं बरं का। नक्की बनवून बघा, खूपच छान बनतं। बघा मी मस्त असं बनवून घेतलेलं आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा, कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।